नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायपर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुल्हनच्या लेहंग्याला किंवा घागऱ्याच्या स्कर्टला चेन लावून साईडला स्टिच कशा पद्धतीने करायचं, याला केनकेन लावलेलं असतं आणि केनकेन फार जाड असतं, तरीही आपल्याला ते साईड स्टिच करून घेणं फार गरजेचं असतं। बघा, या पद्धतीचं हे केनकेन असतं आणि केनकेन खूप जाड आहे आणि किती याची लेंथ बघा, डबल केनकेन आहे आणि वेलवेट कापड प्लस एक अस्तर, खूप जाड आणि हेवी असं हे बनलेलं आहे या ठिकाणी। आणि याला आपल्याला स्टिच करून चेन लावायची आहे। तर कशा पद्धतीने चेन लावायची तेही तुम्हाला या ठिकाणी मी सविस्तर दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घेतलं नसेल तर करून घ्या। तर पहा, इथे हा जो नेफा आहे म्हणजेच बघा, इथे ओपन भाग आहे आणि याला आपल्याला चेन लावायची आहे। बघा, हा खालचा जो भाग आहे फार हेवी आहे। हे अशा हेवी ज्या स्कर्टला आपल्याला स्टिच करायचा आहे। नवरीचा हा घागरा आहे माझ्याकडे आलेला। तर पहा, याला आपण स्टिच करून घेणार आहोत। याच्यासाठी ही चेनचा वापरही मी इथे करणार आहे। चेन कशी लावायची तेही तुम्हाला मी सविस्तर आणि व्यवस्थित समजावून सांगणार आहे। तर पहा, इथे हा जो नेफा आहे, अगोदर नेफा पट्टी आपण इथे काढून घेणार आहोत। या प्रकारची ही जी स्टिच केलेली असती, कारण याच्यामध्ये आपल्याला चेन अटॅच करणं फार गरजेचं आहे। त्यासाठी मी ते नेफा पट्टी काढून घेणार आहे। तर पहा, इथे मी पट्टी ओपनरच्या मदतीने थोडीशी उसवून घेणार आहे। तर बघा, इथेही आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे इथे। आता बघा, इथे मी उसवून घेतलेला आहे। दोन्ही साईडचा नेफा जो आहे तो या ठिकाणी उसवलेला आहे। हा जो लेहंगा आहे तो फार हेवी आहे, 5 ते 6 किलो वजनाचा आहे, त्यामुळे मला थोडंसं याला हँडल करायला जड जात आहे मैत्रिणींनो। तर बघा, इथपासून जिथे नेफापट्टी जोडलेली आहे तिथपासून 6 इंचावरती मी खाली खूण करून घेणार आहे। इथे 6 इंचावरती मी एक खूण करून घेत आहे या पद्धतीने। आता दोन्ही साईडला आपल्या इथे खूण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन्ही जे भाग आहेत ते एकमेकांवरती आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि दोन्ही भागांवरती खालून वरून आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपलं जे स्टिचिंग आहे ते व्यवस्थित आलेलं आहे का ते आपल्या व्यवस्थित लक्षात येण्यासाठी आपल्याला इथे खुणा करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने। तर पहा, आता इथपासून मी एक टीप टाकून घेणार आहे आणि खूप हेवी घागरा आहे हा, खूप मला हँडल करायलाही फार जड जात आहे मैत्रिणींनी इथे। पण मी इथे मशीन खाली व्यवस्थित लावते। हाय स्पीड मशीन खाली थोडासा हा हेवी घागरा बसतो, आपल्या रेग्युलर मशीन खाली शक्यतो बसायला प्रॉब्लेम येतो, तरीही तुम्ही जर सावकाश आणि व्यवस्थित केलं तरीही बसू शकतो मैत्रिणींनो। तर पहा, इथे मी इथे टिप टाकून घेत आहे। इथे थोडासा नॉर्मल हे म्हणजे केनकेन इथे नसल्यामुळे थोडीशी टिप जरा मी फास्ट घेतलेली आहे आणि ज्या जागेवरती केनकेन असते त्या जागेवरती आपल्याला सावकाश घेणं फार गरजेचं आहे। तर पहा मैत्रिणींनी, इथे मी टिप टाकून व्यवस्थित घेणार आहे। 5 इंचाच्या पॉईंटवरती टिप टाका, कारण आपला सगळा कपडा याच्यामध्ये अटॅच होणं फार गरजेचं असल्यामुळे मी इथे 5 इंचाच्या पॉईंटने टिप टाकून घेत आहे। मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घेतलं नसेल तर करून घ्या, कारण तुम्हाला जर माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील तर ते तुम्हाला लगेचच मिळून जातील। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करून घेणं फार गरजेचं आहे। तर पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी माझी टीप पूर्ण होत आहे। इथे थोडासा केनकेन असल्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आणि हाय स्पीड मशीन असताना मी एवढी स्लोली मशीन चालवत आहे, कारण आपल्या मशीनला काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी थोडीशी आपण आपल्या मशीनची काळजी घेणं फार गरजेचं आहे। त्यासाठी मी इथे सावकाश आणि व्यवस्थित टीप टाकण्याचा प्रयत्न करत आहे। टीप थोडी सावकाश टाका पण व्यवस्थित टाका। जर एक टीपमध्ये जर व्यवस्थित ॲडजस्ट झालं नाही तर 2 किंवा 3 टिपा टाका, कारण इथे खूप जाड, जवळपास अर्धा इंच जाड इथे कपडा झालेला आहे, अर्धापेक्षा जास्तही। तरी बघा, इथे मी किती छान इथे स्टिच करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, एक साईड किती जाड आहे आणि दुसरी साईड किती जाड आहे, म्हणजे एवढा कपडा इथे आपल्याला घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्या मशीनची काळजी आपणच घेणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो। तर पहा, आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने इथे झालेला आहे। तर आपला इथे पहा, आता इथे हा जो आहे वरचा चेन लावायचा पोर्शन जो आहे तो रिकामा आहे, तर इथे मी चेन जोडून घेणार आहे। तर त्यासाठी इथे लॉकची चेन मी इथे घेतलेली आहे। पहा, इथे लॉक चेन मी इथे वापरणार आहे, कारण अशा घागरा वगैरे जो असतो
फॅन्सी कपड्यांना अशा पद्धतीची चेन लावणं फार गरजेचं आहे। तर पहा इथे मैत्रिणींनी मी इथे जे आहे ना अर्धा इंच वरती कपडा एक्स्ट्रा ॲडजस्ट करणार आहे आणि इथे चेन जोडून घेणार आहे। चेन जोडताना आपल्याला मशीनला सिंगल फूट वापरणं फार गरजेचं आहे, डबल फूट वापरायचा नाही आपल्याला, इथे सिंगल फूट वापरायचा आहे। तर बघा इथे मी टीप टाकून घेणार आहे। तर पहा इथे मी डबल फूट जो आहे तो काढलेला आहे आणि सिंगल फूट जो आहे तो मशीनला लावून घेतलेला आहे। फक्त एवढंच मशीनवरती सेटिंग बदलायची आहे, कुठलीही सेटिंग न बदलायची, आपल्याला इथे बदलायची काहीही गरज नाही आहे। तर बघा आता इथे या पद्धतीने अर्धा इंच मी आतमध्ये घालणार आहे, जे की नेफा आहे, नेफ्याच्या आतमध्ये अर्धा इंच गेलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे। आणि इथे लेफ्ट राईट जो फूट आपल्याकडे आहे त्या हिशोबाने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। पहा इथे मी या पद्धतीने वरती अर्धा इंच ठेवत आहे आणि टीप टाकून घेणार आहे। इथे थोडंसं चेन लावताना थोडासा वेळ जास्त लागू शकतो, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे मैत्रिणींनो। पहा इथे मी टीप टाकून घेत आहे। सावकाश आणि व्यवस्थित काम होणं फार गरजेचं आहे मैत्रिणींनो। इथे मी टीप टाकून घेत आहे। इथे जो घागराचा स्कर्ट आहे किंवा आपला लेहंगा आहे खूप हेवी आहे, तर मशीनवरती तो ओढल्या जात नाही, कारण त्याचं जे केनकेन वगैरे आहे ते खालच्या साईडला आहे। तर जो घागरा आहे पुढे जाण्याऐवजी तो खालच्या साईडला ओढला जात आहे, म्हणून थोडा वेळही जास्त लागत आहे। आणि आपण असे वर्कचे काम करताना हेवी ब्लाऊज किंवा हेवी लेहंग्यांना चेन किंवा स्टिच करताना रेग्युलर स्टिचिंग करण्यापेक्षा थोडे जास्त पैसे घेणं गरजेचं आहे, कारण हे आपल्याला खूप त्रास देतं। रेग्युलर आपण स्टिच करताना जेवढे पैसे घेतो त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे याला घ्यायचे आहेत। तर बघा इथे मी याला एक साईडची चेन लावून घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडची या पद्धतीने एक टीप टाकून मी जोडून घेणार आहे। तर बघा इथे मी चेन ओपन करून घेते आणि त्यानंतर इथे टीप टाकून घेणार आहे। पहा इथे ही अर्धा इंच मी दुमडपट्टीमध्ये घातलेला आहे आणि टीप टाकून घेणार आहे। इथे व्यवस्थित आणि सावकाश टीप टाका, कारण याच्या चेनवरती टीप गेली तर आपली चेन खराब होईल याची काळजी घ्या। त्याच्यासाठी आपल्याकडे सिंगल फूट असणं गरजेचं आहे, म्हणजे अजिबात आपली टीप जी आहे ती चेनवरती जाणार नाही। पहा इथे मी टीप टाकून घेत आहे। व्यवस्थित जी झीप आहे आपली किंवा चेन आहे ती जोडायची आहे आणि अर्धा इंच फॅब्रिक आपल्याला बाजूला सोडायचं आहे, कारण अर्धा इंच आपण साईड स्टिच करण्यासाठी वापरलेलं होतं, मग इथेही अर्धा इंचच गेलं पाहिजे। बाकी जर आपलं कवर होणारा भाग आहे तो नाडी वगैरे टाकली स्कर्टमध्ये तर बाकी सगळा भाग कवर होऊन जातो। तर पहा इथे मी या पद्धतीने साईड स्टिच टाकून घेणार आहे। चेनच्या साईडला एक स्टिच टाकून घेणं फार गरजेचं आहे आणि शेवटला लॉक करून घ्यायचं आहे मैत्रिणींनी। इथे पहा इथे मी लॉक करून घेऊन कपडा बाजूला काढलेला आहे। आता आपली जी चेन आहे ती वरच्या बाजूला मी ओढून घेणार आहे। तर बघा इथे मी वरच्या बाजूला खालच्या साईडने वरती काढून घेणार आहे चेन आणि बाजूला वरच्या ओढून घेणार आहे। आता इथे कुठलीही आपल्याला टीप नंतर टाकून घ्यायची नाही आहे, कारण आपला स्कर्ट जो आहे तो स्टिच झालेला आहे व्यवस्थित। आता ही चेन आपल्याला कट करायची का तशीच ठेवायची ते आपण ठरवायचं आहे। जरी कट नाही केली तरीही चालतं आणि कट केली तरीही चालतं, पण बाय चान्स जर आपली चेन खराब झाली तर आपल्याला ती चेन वापस यूजला आणता येते, त्यामुळे मी इथे कट केलेली नाही। तर बघा इथे किती सुंदर लुक आलेला आहे। आता हा जो राहिलेला भाग आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि वरच्या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघा आता हा भाग मी इथे ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे सिंगल फूटनीच टीप टाकून घ्यायची आहे। मी सिंगल फूटनीच घेणार आहे, कारण याला पायपिंग आहे, तर पायपिंगच्या वरती टीप जाऊ नये त्यासाठी इथे सिंगल फूटनी मी इथे टीप टाकून घेत आहे। तर पहा इथे लॉक करून आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे बाजूला। तर मी इथे लॉक करून कपडा काढून घेतलेला आहे। आता लगेच दुसऱ्या साईडची ही आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे। तर पहा या ठिकाणी मी लगेच स्टिच टाकून घेणार आहे। याच पद्धतीने व्यवस्थित कपडा फोल्ड करायचा आहे वरचा, त्याच्यावरती ही जी लेस आहे नाडीसाठी वापरलेली तर ती आपल्याला त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे, लॉक करून काढून घ्यायचं आहे। जास्त लांब टीप मारत बसण्याची काहीही गरज नाही। जिथपर्यंत आपण उसवलं त्याच्यापेक्षा 2 ते 3 इंच एक्स्ट्रा टीप मारून घ्यायची आणि आपण दोरा काढून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने माझं आता पूर्ण झालेलं आहे। इथे बघा झीपही मी तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवणार आहे। तर इथे मी झीप बघा या पद्धतीने लावलेली आहे आणि लुकही खूप सुंदर आलेला आहे। वरच्या कडीला नाडी टाकून घेणार आहेत आपण इथे।
पहा इथे झिप लॉक झालेली आहे, अजिबात खालच्या साईडला ओढला जात नाही जरी जास्त असेल तरीही. तर बघा एवढी जास्त आहे तरी खाली येत नाही. तर बघा आता याचा पूर्ण लुकही तुम्हाला झाल्यावरती मी दाखवणार आहे. इथे पूर्ण बघा आतल्या साईडलाही किती व्यवस्थित लॉक झालेलं आहे, कमी जास्त अजिबात पडलेलं नाही. तर पहा इथे मी आता याचं पूर्ण लुक तुम्हाला दाखवणार आहे. इथे झिप लावून घेतलेला भाग आहे आणि इथे राऊंडमध्ये बघा तुम्ही पाहू शकता. इथे बघा हा असा गोल बघा पूर्ण राऊंडमध्ये